आरोपी 30 तासानंतर सुद्धा मोकाट आहे। कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये कुरिअर बॉयचं सोंग घेऊन आलेल्या आरोपीने तरुणीच्या घरामध्ये प्रवेश केला। फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर तिच्या तोंडावरती स्प्रे मारून तो घरात घुसला आणि तिच्यावरती अत्याचार केलाय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, 30 तास झालेत परंतु आरोपी मोकाट आहे, नक्की काय कारण आहे? एकीकडे आरोपी मोकाट आहे। पुणे पोलिसांची 10 पथकं या आरोपीचा शोध घेत आहेत। काल पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आणि या संशयित आरोपीचा शोध घेतला जातोय। दुसरीकडे या प्रकरणामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा होणं बाकी आहे। ज्या तरुणींनी तिच्यावरती अत्याचार झाल्याचा दावा केलाय त्या तरुणीकडून देखील पोलीस वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती गोळा करतायत। ही घटना ज्या पद्धतीने घडली असा दावा या तरुणीने केलेला आहे। त्या सगळ्या गोष्टींची खातरजमा केली जाते आहे। त्या सोसायटीमधले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। त्याचबरोबर त्या तरुणीचा जो भाऊ आहे तर तो दुसऱ्या गावाला गेलेला आहे, तर याची देखील माहिती घेतली जाते आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास दोन्ही बाजूंनी सुरू आहे। जो एक संशयित असल्याचा दावा केला जातोय त्याला पकडण्यासाठी तर 10 पथकं आहेतच, त्याचबरोबर ज्या तरुणीवरती अत्याचार केल्याचा दावा तिने केलेला आहे तिच्याकडून देखील माहिती पोलीस गोळा करतायत। पूर्वी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर तुर्तास 30 तास जरी उलटून गेलेले असले तरी सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी अजून हाती आलेला नाहीये, कोणाची अटक झालेली नाहीये। संशयितांची 2 चौकशी करण्यात आलेली होती परंतु त्यांचा याच्याशी काही संबंध नसल्याचं कळतंय आणि दोन्ही बाजूंनी सध्या पोलिसांचा